वेलकम टू एव्ही नंबर 2 पार्ट नंबर 2 ऑफ नोज व्हर्सेस आईज. तर नाक विरुद्ध डोळे असा हा एक संघर्ष आहे आणि काय नेमका आहे ते बघूया आपण. विल्यम काउपर वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर 18th सेंचुरी इंग्लिश पोएट्स अँड कंपोजर्स ऑफ हायमन. तर विल्यम काउपर नावाचे हे जे कवी आहेत अतिशय प्रसिद्ध असं 18व्या शतकातले ते कवी होते. इंग्लिश पोएट्स अँड कंपोजर्स ऑफ हायमन्स अर्थ आहे स्तोत्र. तर अनेक स्तोत्र पण त्यांनी इंग्लिशमध्ये कंपोज केलेले आहेत, तयार केलेले आहेत. हिज पोएम्स डील विथ नेचर अँड एव्हरीडे लाईफ. तर त्यांच्या ज्या कविता आहेत त्या प्रामुख्याने निसर्ग आणि जे दैनंदिन जीवन आहे त्याविषयीशी निगडीत अशा त्यांच्या कविता आहेत. ही इज ॲप्टली डिस्क्राईब बाय सॅम्युअल टी कोलरिज ॲज द बेस्ट मॉडर्न पोएट ऑफ इट्स टाइम्स. तर त्यांचं वर्णन करताना त्या ठिकाणी सॅम्युअल कोलरिज असं म्हणतात की अतिशय एक बेस्ट मॉडर्न पोएट ऑफ इट्स टाइम्स. त्यांच्या कालखंडातले अतिशय नावाजलेले आणि अतिशय आधुनिक कवी म्हणून ते परिचित होते. दो ही स्टडीड ज्युरिस्प्रुडन्स. आता ज्युरिस्प्रुडन्सचा अर्थ होतो ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे ज्याला आपण न्यायशास्त्र म्हणतो किंवा न्यायविद्या म्हणतो. दो ही स्टडीड ज्युरिस्प्रुडन्स, जरी त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता, न्यायशास्त्राचा अभ्यास केला होता. ही लेटर ॲडमिटेड दॅट ही वॉज नॉट मच इन्क्लाइंड टू द लीगल प्रोफेशन. पण नंतर त्यांनी असं मान्य केलं की जरी त्यांचा कायद्याचा अभ्यास होता पण कायद्याच्या व्यवसायाकडे त्यांची काय फार अशी रुची नव्हती. ही रोट ते असं म्हणतात, हॅपी इज द वन हू नो जस्ट ॲज मच ऑफ द लॉ टू मेक हिमसेल्फ ॲज अ लिटिल मेरी नाऊ अँड देन विथ द सॉलिमिनिटी ऑफ द ज्युरी ज्युडिशियल प्रोसिडिंग्ज. या ठिकाणी ज्युडिशियल पाहिजे खरं, ज्युडिशियल आलेलं आहे या ठिकाणी, ज्युडिशियल असं म्हणतात खरं तर. हॅपी इज द वन हू नो जस्ट ॲज मच ऑफ द लॉ. तर ही व्यक्ती अशी व्यक्ती आनंदी असते की ज्याला कायदा कळतो असं म्हणतात. टू मेक हिमसेल्फ ॲज अ लिटिल मेरी नाऊ अँड देन. कधी ना कधी त्या कायद्यामुळे तो आनंदी असतो, सुखी असतो. विथ द सॉलेमनिटी ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स, कारण त्याला न्याय प्रक्रियेतलं जे काही गांभीर्य आहे ते त्याला माहिती असतं, म्हणून असा न्याय प्रक्रियेतला माहिती असलेला हा माणूस नेहमीच आनंदी असतो असं 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 त्याने लिहून ठेवलेलं आहे. नोज व्हर्सेस आईज इज अ सटायर ऑन द ज्युडिशियरी सिस्टीम. तर या पद्धतीने ही जी कविता आहे, नाक विरुद्ध डोळे, ही एक टीकात्मक कविता आहे, एक सटायर आहे, एक उपहासात्मक कविता आहे ऑन द ज्युडिशियरी सिस्टीम, की जी कायदेव्यवस्थेवर किंवा न्यायव्यवस्थेवर त्या ठिकाणी आधारलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवरची एक टीका आहे ती एका पद्धतीने. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर. इट ऑल्सो मॉक्स, तर एक उपहास केले आहे, एक मॉकिंग आहे, उपरोध आहे. ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर, एक अतिशय अंध पद्धतीने दिला झालेला जो न्याय असतो. असं म्हणतात की त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर एक पट्टी असते, ती अंध असते, तिच्यासमोर सगळे सारखे असतात. आणि ही कविता एका अतिशय ह्युमरस म्हणजे अतिशय विनोदी अंगाने त्या ठिकाणी कविता आलेली आहे. इम्फेसायझिंग अपॉन द लॅक ऑफ इम्पथी अँड कॉमन सेन्स. तर ह्या ठिकाणी जी इम्फेसायझिंगचा अर्थ होतो च्यावर भर देणे, इम्फेसायझिंग अपॉन द लॅक ऑफ इम्पथी अँड कॉमन सेन्स. तर एक लॅक ऑफ इम्पथी म्हणजे ज्याला आपण सहानुभूती म्हणतो, एखाद्याबद्दलची कणव म्हणतो. तर ह्या कवितेत कणव नाही आहे किंवा कॉमन सेन्स पण नाही आहे. आणि न्यायदानामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा कॉमन सेन्स बऱ्याच वेळेला बाजूला ठेवला जातो. काही गोष्टी कळतात पण त्या डोळेझाक केल्या जातात आणि कायदा हा त्या ठिकाणी म्हणजे असं म्हणतात की अशा पद्धतीने कायदा हा एक आंधळा असतो आणि तो बऱ्याच वेळेला शहाण्या लोकांना पण त्या ठिकाणी कोर्टाची पायरी चढायला लावतो आणि कायद्याचे असे अनेक कटू प्रसंग लोकांना अनुभवायला मिळतात. तर कायदा हा, आता कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं, पण या ठिकाणी एका विनोदी अंगाने कायद्यावर भाष्य केलेलं आहे आणि बघूया आपण त्या ठिकाणी नेमकं काय भाष्य केलेलं आहे. तर नाक आणि डोळे या दोघांमध्ये एक संघर्ष सुरू झाला आणि नेमकं काय आहे ह्या कवितेमध्ये ते आपण बघूया. आपण ह्या कवितेत काय दिलेलं आहे त्याचं वर्णन ह्या कवितेतलं जे आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. तर एकदा काय झालं की डोळे आणि नाक आणि डोळे या दोघांमध्ये एक कॉन्टेस्ट, एक वाद सुरू झाला, एक डिस्प्यूट सुरू झाला. त्याला म्हणतात कॉन्टेस्ट म्हणजे एक प्रकारची स्पर्धा लागली, एक प्रकारचा वादविवाद रंगला. डिस्प्यूट, डिसॲग्रीमेंट, क्लॅश त्याला म्हणतो आपण. तर
द स्पेक्टॅकल्स सेट डेम अनहॅपीली रॉंग. आणि अ, त्या दोघांमध्ये असं बोलणं सुरू झालं. यांच्यात एक चढाओढ रंगली आणि ते असं म्हणाले, चष्मा कोणाच्या मालकीचा आहे? द स्पेक्टॅकल्स सेट डेम अनहॅपीली रॉंग. तर ते म्हणतात की स्पेक्टॅकल जो आहे, चष्मा जो आहे, सेट डेम अनहॅपीली रॉंग, आणि त्यांनी चष्म्याला चुकीचं ठरवलं. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, खरा मुद्दा त्या ठिकाणी असा होता, त्या भांडणाचा मुद्दा असा होता, ॲज ऑल द वर्ल्ड नोज, की सगळ्या जगाला तो मुद्दा माहिती होता, टू विच द सेड स्पेक्टॅकल्स ऑट टू बिलॉंग. तर त्या ठिकाणी मुद्दा असा झाला दोघांचा, दोघांचा वाद अशा विचारानं रंगला की चष्मा जो आहे, चष्मा हा कोणाच्या मालकीचा असावा? स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, ग्लासेस यूज फॉर क्लिअर विजन. तर चष्मा हा कोणाच्या मालकीचा असावा? नाकाच्या मालकीचा असावा का डोळ्यांच्या मालकीचा असायला पाहिजे? सो टंग वॉज द लॉयर. आणि आता हा जो वाद होता, हा जो एक प्रकारचं भांडण होतं, हे भांडण कोर्टामध्ये गेलं. आणि ह्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी कुणी काम केलं? तर टंग वॉज द लॉयर. त्या ठिकाणी जी जीभ आहे, ह्या जिभेने त्या ठिकाणी वकिलाची भूमिका त्या ठिकाणी निभावली. अँड आर्ग्यूड द कॉज विथ ग्रेट डील ऑफ स्किल. आणि तिने अतिशय चातुर्याने, अतिशय छान पद्धतीने तिने आपलं म्हणणं मांडलं. अँड अ वीक फुल ऑफ लर्निंग. वीकचा अर्थ आहे अ स्पेशल कवरिंग फॉर द हेड मेड ऑफ आर्टिफिशियल हेअर ओर्न बाय द जजेस. तर त्या जिभेने एक वीक परिधान केला एखाद्या त्या वकिलासारखा. एखादा असा छान असा वीग असतो ना, वीग म्हणजे एक प्रकारचा या ठिकाणी जो आहे अर्थ खरा, एक अधिकारदर्शक टोपी किंवा पगडी जी असते ना, तिला म्हणतात वीग. तर त्या जिभेने एक वीग परिधान केला आणि अतिशय अभिमानाने ती बोलायला लागली. वाईल चीफ बॅरॉन इयर सॅट टू बॅलेन्स द लॉ. चीफ बॅरॉन, बॅरॉनचा अर्थ आहे अ पॉवरफुल पर्सन, ज्याला आपण म्हणतो की महत्त्वाची व्यक्ती, प्रमुख व्यक्ती. तर ह्या ठिकाणी प्रमुख व्यक्ती, महत्त्वाची व्यक्ती म्हणून कोणी काम केलं? तर कानांनी काम केलं. इयर सेट टू बॅलेन्स द लॉज. तर त्या ठिकाणी त्याने काय काम केलं? तर न्यायदान करण्याचं, म्हणजे न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी जो रोल आहे तो कानाने केला. सो फेम फॉर इज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. कारण कान जे होते ते अतिशय हुशार होते आणि त्यांना सूक्ष्मदर्शी होते, डिसर्निंग होते, त्यांना विवेक होता, शोईंग गुड जजमेंट, आणि अतिशय चांगलं न्यायदान करण्याच्या बाबतीत कान प्रसिद्ध होतो. म्हणून कानाने त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून रोल केला आणि जिभेने त्या ठिकाणी वकील म्हणून त्या ठिकाणी आपलं काम सुरू केलं. आता जीभ काय म्हणाली? इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर. आता ही जीभ नाकाच्या बाजूने तिने बोलायला सुरुवात केली आणि ती म्हणाली, इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर. ताबडतोब ती नाकाच्या बाजूने ती बोलायला लागली. ती असं म्हणाली, जीभ म्हणजे वकील असं म्हणाले, अँड युअर लॉर्डशिप ही सेड विल अनडाऊटेडली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन बिअर. तर मला असं वाटतं महाराज, न्यायाधीश महाराज, मला असं वाटतं की चष्मा जो आहे तो कायम नाकावरच त्या ठिकाणी आधारलेला असतो, की नाकावरच त्या ठिकाणी तो स्थिरावलेला असतो. विच अमाऊंट्स टू पजेशन टाईम आउट ऑफ माइंड. आणि साहजिकच आहे तो अनेक वेळेला तो नाकावरच दिसतो, म्हणून चष्म्याची मालकी जी आहे ती नाकाकडेच असावी. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोर्ट, युअर लॉर्डशिप ऑब्झर्व दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. त्याने तो चष्मा जो आहे तो कोर्टासमोर असा धरला, चष्मा स्पेक्टॅकल धरला. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. तुम्ही बघा न्यायाधीश साहेब, स्ट्रॅडलचा अर्थ तो एक्सटेंड अक्रॉस बोथ साईड, म्हणजे दोघंही बाजूला ते जे असतात ना, चष्म्याचे जे दोघंही बाजू जे असतात ना, त्याला म्हणतात स्ट्रॅडल. त्याला या ठिकाणी शब्द आलेला आहे. स्ट्रॅडल म्हणजे काय? तर दोन्ही बाजूंना ते पसरलेले असतात बघा, त्याला स्ट्रॅडल असं म्हटलंय. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. बघा तुम्ही हा चष्मा दोन बाजूंनी तो असा बनलेला आहे, दोन त्याला पाय आहेत एका पद्धतीने. ॲज वाईड ॲज द रीज ऑफ द नोज इज. तर जसा हा नाकाचा उंचवटा आहे, रीज म्हणजे ॲज, तर एज, तर ॲज वाईड ॲज द रीज ऑफ द नोज. तर नाकाच्या आकाराप्रमाणे, नाकाचा जे वरचा जो उंचवटा आहे त्या उंचवट्याप्रमाणे त्या ठिकाणी हे दोघंही बाजू ज्या असतात त्या नाकावर फिक्स असतात. इन शॉर्ट, डिझाईन टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. जसं एखादं घोड्यावर एखादं खोगीर बसवावं त्या पद्धतीने हे खोगीर म्हणजे हा स्पेक्टॅकल जो असतो तो नाकावर त्या ठिकाणी बसवलेला असतो. अगेन, वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज इट इज अ केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याने असं म्हटलं, आपला युक्तिवाद संपताना जिबीने असं म्हटलं की नाकासाठी चष्मा बनला आहे, चष्मासाठी नाक बनलेला आहे. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज. आणि पुन्हा एकदा ती असं म्हणाली, अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. आणि कल्पना करा महाराज, न्यायाधीश महाराज,
इट इज अ केस दॅट हॅज हॅपन अँड मे बी अगेन, आणि ही केस पुन्हा एकदा अशी घडू शकते, दॅट द व्हिसेज ऑर काउंटेनन्सचा अर्थ आहे चेहरा, दॅट द व्हिसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, आणि कल्पना करा जर चेहऱ्यावर जर त्या ठिकाणी नाकच नसतं तर काय झालं असतं. प्रे हुड ऑर हू कुड विअर स्पेक्टॅकल्स देन, जर चेहऱ्यावर नाक नसतं साहेब तर चष्मा कसा घातला असता आपण, साधी गोष्ट आहे ना. जर नाकच नसतं आपल्याला तर चष्मा घालता आला असता का आपल्याला. तर यावरून असं सिद्ध होतं की चष्म्याची मालकी जी आहे ती नाकाकडे जावी. ऑन द होल इट appears अँड माय आर्ग्युमेंट शोज विथ द रिझनिंग द कोर्ट विल नेव्हर कंडेम, आणि या पद्धतीने ते वकील महाराज म्हणजे जीव असं म्हणाली. हे सगळं बघता मला असं वाटतं माझी जी बाजू आहे, माझा जो युक्तिवाद आहे, विथ द रिझनिंग द कोर्ट विल नेव्हर कंडेम, तर कोर्टाला हे नापसंत नसेल असं मला वाटतं. कंडेमचा अर्थ एक्सप्रेस दिस अप्रुव्हल, दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड अप फॉर द नोज, आणि म्हणून त्या ठिकाणी कुठलाही चष्मा जो आहे, कुठलेही चष्मे जे असतात ते नाकासाठीच बनलेले असतात. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम, आणि नाक पण त्यासाठीच बनलेला आहे. तर हा चष्म्याची मालकी हक्क जो आहे तो नाकाकडेच पाहिजे. दॅन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर नोज हाऊ ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. दॅन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर नोज हाऊ, आता पुन्हा एकदा तिने बाजू बदलली, आणि जसं लॉयर करतात म्हणजे दोघंही बाजूने बोललं जातं. ही प्लीडेड अगेन इन ऑन बिहाफ ऑफ द आईज, पुन्हा एकदा विनंती केली त्या डोळ्यांच्या बाजूने. बट व्हॉट वर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो, पण काय आर्ग्युमेंट झालं, डोळ्यांनी काय आर्ग्युमेंट कळलं हे कोणालाही कळलंच नाही. फॉर द कोर्ट डीड नॉट थिंक दे वर इक्वली वाईज, आणि कोर्टाने पण ते अमान्य केलं की त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे या डोळ्यांना, डोळ्यांचं गेलं उडत. सो ही लॉर्डशिप डिक्रीड, आणि म्हणून त्या ठिकाणी शेवटी त्या न्यायाधीशांनी डिक्रीड म्हणजे त्या ठिकाणी एक न्यायदान केलं. डिक्रीड घेव द वर्डिक्ट, एक न्यायदान केलं. अँड विथ अ ग्रेव्ह सॉलेम टोन, अतिशय फॉर्मल असं एक न्यायदान त्या ठिकाणी करण्यात आलं. डिसिजिव्ह अँड क्लिअर विदाऊट वन इफ ऑर बट, दॅट व्हेनेवर द नोज पुट इज स्पेक्टॅकल ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आईज शुड बी शट, आणि शेवटी एक न्यायदान जे आहे ते न्यायदान असं झालेलं आहे. डिसिजिव्ह अँड क्लिअर, की जे निर्णायक होतं आणि स्पष्ट होतं, ते न्यायाधीश महाराज असं म्हणाले, विदाऊट वन इफ ऑर बट, तर कुठलाही जर तर न करतात. दॅट व्हॉट एव्हर द नोज पुट इज स्पेक्टॅकल ऑन, तर ज्या वेळेला त्या ठिकाणी चष्मा हा नाकावर असेल, बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट, त्या ठिकाणी रात्र असेल किंवा दिवस असेल, त्या ठिकाणी आईज शुड बी शट, त्यावेळेला डोळ्यांनी आपले डोळे बंद करून घ्यावेत, आणि अशा पद्धतीचं न्यायदान त्या ठिकाणी केलं गेलं. जेव्हा चष्मा नाकावर असेल त्यावेळेला डोळ्यांनी आपले डोळे बंद करून घ्यावेत, असं न्यायदान त्या ठिकाणी केलं गेलं. आणि कुठेतरी अप्रत्यक्षपणे का होईना तो मालकी हक्क जो आहे तो नाकाकडे ठेवला गेला, पण न्यायदानामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी जी डोळ्यांची बाजू आहे, तर डोळ्यांचं महत्त्व मात्र त्या ठिकाणी कुठेही मान्य केलं गेलं नाही, आणि असे कुठेतरी न्यायदान करताना एक पक्षपातीपणा होतो, असं कुठेतरी एक अप्रत्यक्षपणे का होईना असं सुचवण्याचं काम या ठिकाणी कवीने केलेलं आहे. तर या पद्धतीने ही कविता जी आहे, नाक विरुद्ध डोळे अशी ही कविता या ठिकाणी आपण बघितली. पुढच्या पार्टकडे आपण जाऊया, तोपर्यंत थांबूया.